कसं होतं त्याप्रमाणे तुमच्या आमच्यासारख्या साधकांच्या जीवनामध्ये आपल्यावर जर संत महात्म्यांची कृपा झाली तर आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून वनात वसंत आणि जनात असंत, तर तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे आणि उतरीन खरे भवनदी. या भवनदीतून तरुण जाण्यासाठी एक संतांच्या पायाच्या आधाराने तरता येऊ शकतं. म्हणून तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरीन खरे भवनदी. नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावे माझ्या हाती संतजनी. या अभंगावर आपण धावता चिंतन करण्याचा, धावता सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी सुरुवातीलाच बोलून गेलो 707 क्रमांकाची पुण्यतिथी हे गोरोबा काकांची आज, आणि गोरोबा काकांचं स्मरण ठेवून आज त्यांच्या पुण्यतिथीचं स्मरण ठेवून, कारण ज्ञानोबाराय नामदेव महाराज यांच्या काळामध्ये गोरोबा काका होऊन गेलेत आणि तुकोबाराय 350 वर्षे आणि त्यांना 707 वर्ष झाले. म्हणून त्यांच्या समाधीवर तुकोबराय महाराज नतमस्तक होत आहेत आणि त्यांच्याकडेच मागणी मागतायत. ह्याच हेतूने आज त्यांच्याकडेच आपण मागणी मागावी ह्या हेतूने हा अभंग घेऊन याच्यावर धावता चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चुकी शब्द माझे मला परत करा आणि जे काही बरोबर असेल त्याप्रमाणे सर्वांनी आपलं जीवन घडवा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. भक्तीच्या आनंदाच्या मस्तीत जीवन जगा ही सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण सर्व श्रोते बंधू भगिनी इष्टमित्र सज्जन सखे या सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आणि जाता जाता संत महात्म्यांचा एक संदेश द्यायचा तो म्हणजे असा की सर्वांनी पवित्र अशा गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा. जे माळकरी असतील त्यांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि ज्यांनी अजूनही धारण केलेली नसेल त्यांना हात जोडून विनंती करतो की पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण करा. नाही हो महाराज, माहिती आहे तुम्हाला माळकरी लोक कसं आहेत तर एक सांगून जातो माय बापांनो, धुण रे धुण आपणे धुण पराया धुण पापना पुण. इतर माळकरी कसे वागतात ते पाहत बसू नका. आपण आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसं वागायचं आहे त्या गोष्टींकडे बघा. दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसड पाहण्यापेक्षा आपल्या डोळ्यातलं मुसड पाहावं. मज काय त्याचे उणे असे, कासया गुणदोष पाहू अनेकांचे आणि मज काय त्याचे उणे असे. मनुष्य सहज दुसऱ्याकडे बोट दाखवतो, पण लक्षात ठेवा माय पाहून दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो, आपल्याकडे 4 बोटं असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसड इतर माळकरी कसे वागतात ते पाहत बसू नका. आपण आपल्या गळ्यामध्ये तुळशीची माळा धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसं वागायचं आहे त्या गोष्टींकडे बघा. धुण रे धुण आपणे धुण पराया धुण पापना पुन. ज्याचा हात मुडेन त्याच्या करावं तसं, जिसकी करणे उसके पास. काय काय जिसकी करणे उसके पास आणि साधू तू की उदास. तो माळकरी असून तो वाईट वागत असेल त्याचं भाव कुणाला सुटणार नाही बुवा. देवाच्या बापाला सुटलं नाही तर आपल्याला कुठं सुटणार आहे. म्हणून एक सांगतो, पवित्र गळ्यामध्ये पुनश्च हात जोडून विनंती करतो की पवित्र गळ्यामध्ये तुळशी, कारण कीर्तन ही जी साधना आहे ना ही परिवर्तना करता आहे. कीर्तन सदवर्तन आणि जीवनात परिवर्तन. काय काय बोललो मी? कीर्तन सदवर्तन आणि जीवनात परिवर्तन. 13 वर्षापासून तुम्ही हा अखंड हरिनाम सप्ताह करता येतं, परंतु जर बदल काही होत नसेल, परिवर्तन काही घडत नसेल तर मी ह्या कार्याला माझ्या जीवनामध्ये शून्य एवढी किंमत देतो. मी फक्त एकच म्हणत असतो, तुमच्यात जर काही बदल होत नसेल, परिवर्तन घडत नसेल तर मी एकच म्हणतो, तुम्ही लोक फक्त आमचे पोटं पोसायचे कामं सध्या करतायत बुवा. काय बोललो मी? फक्त आमचे पोटं पोसायचे कामं तुमचे चाललेले आहेत. म्हणून जीवनात काहीतरी बदल घडला पाहिजे, काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे. म्हणून कीर्तन जरूर ऐका, परंतु कीर्तन ऐकल्यानंतर जीवनात बदल घडवा, परिवर्तन घडावं ही सर्वांच्या परिवर्तन घडलं पाहिजे. म्हणजे काय? सर्वांनी शाकाहारीचं भक्षण करा, चारित्र्याचं रक्षण करा, अध्यात्मज्ञानाचं शिक्षण करा आणि याच्यात आपल्या जीवनाचे क्षण गुंतून टाका. कारण मनुष्य प्राणी हा शाकाहारी प्राणी आहे, म्हणून शाकाहारीचं भक्षण करून जीवन जगा. माझ्या तरुण बांधवांना हात जोडून माझी विनंती आहे की माझ्या तरुण बांधवांनी 4 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. कोणत्या कोणत्या 4 गोष्टी ऐका? गुटखा, चटका, फटका आणि मटका. तरुण पोरांचे, तरुण बांधवांचे हे 4 खांदेकरी मानतो बुवा आम्ही. गुटखा म्हणजे फुलली का पुढी जसंच्या तसं पोतच्या पोतं उभारतात. गुटख्याचा काय काय परिणाम होतो व्यसनमुक्तीवर बोलताना बरंचसं काही बोलता येतं. मी आज एकच वाक्य वापरतो, आजचा तरुण उद्याचा समाज सुधारक आहे. म्हणून तरुण बांधवांवर फार मोठी जबाबदारी आहे. तरुण बांधवांनी गुटख्यापासून आपले जीवन अलिप्त ठेवा. परकीय देशातील लोकांनी आम्हाला नपुसक बनवण्याकरता हे मादक पदार्थ भारतामध्ये पाठवलेले आहेत. मग विनाकारण दुसऱ्यांच्या माता भगिनींचं नशीब फोडण्यापेक्षा तरुण पोरांनी गुटख्यापासून आपले जीवन अलिप्त ठेवा. गुटखा, चटका म्हणजे काही महाभागत कार्यक्रम वगैरे संपला का आमच्यासारखे जवळ येऊन बसतात, तिथे बी सुरू पडून जातात. त्यांना वर जावं लागते की बंद करायचं काय घ्यायला असं. गुटखा, चटका आणि फटका.
ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यांमध्ये मारुतीचं मंदिर म्हणजे त्यांना अंधनच दिलेलं असतं. जसं खेद वाटतो बुवा, इतर धर्मातील लोकांच्या प्रार्थना स्थळामध्ये जाऊन बघा तुम्ही, इतर धर्मातील लोक त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये केवढी पवित्रता राखतात. त्या शीख लोकांचा आपण काय बोलतो त्याला गुरुद्वाराच ना, तर ते शीख लोक त्यांच्या प्रार्थना स्थळामध्ये एवढी पवित्रता राखू शकतात. आणि तुम्ही आपण हिंदू असून खुशाल आपल्या मंदिरांमध्ये खेळत बसतो बुवा. काही काही म्हातारे त्या चष्म्यातून राणी पाहतात. आता काय राणी पाहत वय गेली ना तुझी. टाइमपास म्हणून सुद्धा मंदिरांमध्ये खेळत बसू नये मायबापांनो. मंदिरांची पवित्रता राखावी. गुटखा चटका फटका आणि मटका लगाव रतन खत्री सर्व इकून फुकून टाकतो तरी त्याचं लगाव चालूच राहतं. तर या 4 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. भारताला दरिद्री बनवणाऱ्या 3 गोष्टी, त्या 3 गोष्टींचा जीवनातून त्याग करा. हा जो भारत आम्हाला दरिद्री होताना दिसतोय ना, केवळ या 3 गोष्टींमुळे दरिद्री होत चाललेला आहे. कोणत्या 3 गोष्टी ऐका. व्यसन, शासन आणि फॅशन. काय बोललो मी? व्यसन, शासन आणि फॅशन. व्यसनाबद्दल बोलून गेलो. शासनाबद्दल माझ्यापेक्षा अधिक माहिती तुम्हाला आहे. शासन कुणालाही सोडत नाही. शासन कुणालाही सोडत नाही. राजकारणी लोकांना सोडलं नाही शासनाने. महाराज स्वतःला मोठे साधू म्हणून घेणारे त्यांना सुद्धा जेल भोगावी लागते. मी नाव बोलत नाही बुवा. लक्षात ठेवा, शासनाच्या नादी कधीच कुणी लागू नये. शासन कुणालाही सोडत नाही. अहो, एका आईच्या उदरातून जन्माला येतात आणि ते एकमेकांना सांगतात 2 एकर विकलं गेलं तरी चालेल, पण मी त्याला सोडणार. अरे बापा, तू काय त्याला सोडणार नाही. शासनाच्या नादी लागू नको. तू जर करोडपती असेल तर तुला रोडपती बनवून टाकेन शासन. शासनाच्या नादी कधीच माणसाने लागू नये. व्यसन, शासन. आणि तिसरी गोष्ट कोणती बोललो हो? फॅशनबद्दल बोलू का? एकच वाक्य वापरून जातो. मला माहिती, मी जळगाव शहरामध्ये बोलतोय. फॅशनबद्दल एकच वाक्य वापरून जातो. असे काही दरिद्री बाप आहेत की ते आपल्या मुलाबाळांना अंगावर पुरेसे सुद्धा कपडे देऊ शकत नाही. एका वाक्यात तुम्हाला जे समजायचं आहे, मी दरिद्री बापाचे लेकरं म्हणत असतो त्यांना. काय बोललो मी? दरिद्री बापाचे लेकरं म्हणत असतो. तर या 3 गोष्टींमुळे हा भारत दरिद्री होत चाललेला आहे. तर या 3 गोष्टींपासून आपलं जीवन अलिप्त ठेवा. माता माऊलींनी पतीची सेवा करा. व आमच्यासारख्या महाराज लोकांचा पाया पडले नाही पडलेत, काही आवश्यकता नाही, काही पडू बी नका. तर माता माऊलींनी आपली पतीची सेवा करा. त्यांच्याकरता 4 गोष्टी सांगून जातो, ऐका. शेवटी बोनस देऊन जातोय आम्ही तुम्हाला. सेवेत सादर, पतीचा आदर, भुकेल्याची कदर. किती गोष्टी झाल्या? सेवेत सादर, पतीचा आदर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर, तिलाच म्हणतात इंडियन मदर. काही आता डोक्यावर घेऊ लागल्यात. घ्या, आता काय घेता नाही मावा, घ्या. काय आदर्श घेतो? खानदेश कन्या म्हणून पूर्ण जगात हिंडून आल्यात, परंतु डोक्यावरचा पदर सुद्धा. मला पक्षाशी काही घेणं नाही बरं, नाहीतर मी त्यांचा इतिहास सांगतोय म्हणजे मी काँग्रेसचा भाव झालो असं काही समजू नका. लोक कुठं सूत्र लावतील काही सांगता येत नाही. तर लक्षात ठेवा बा, काय आदर्श घेतो? पूर्ण जगात हिंडून आल्यात परंतु डोक्यावरचा पदर सुद्धा खाली पडू. खानदेश कन्या म्हणून मी त्यांचं कौतुक करतोय. तर त्यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. म्हणून सांगतो की माता माऊलींनी पतीची सेवा करावी, सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी आपण सर्व श्रोते बंधू भगिनी इष्ट मित्र सज्जन सखे सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 रामकृष्ण हरी. गेल्या 13 वर्षापासून चालू असलेला आपला हा भव्य दिवस सोहळ्यातला आजचा 3रा दिवस. महाराजांनी भक्तीचं महत्त्व, भक्तीचे प्रकार अगदी सोप्या भाषेमध्ये पटवून दिलेलं आहे. महाराजांचे कीर्तन समितीच्या वतीने, प्रगती महिला भजनी मंडळ व टिळक नगरवासियांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. तसेच आजची जे कीर्तन सेवा ज्यांनी घेतलेली आहे